अंबरनाथच्या स्थानिक राजकारणात आज अक्षरशः राजकीय भूकंप झालेला आहे. शिवसेना, शिंदे गट आणि काँग्रेसमधील अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी आणि शेकडो समर्थकांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. या ऐतिहासिक गटप्रवेशामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीचे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले. डोंबिवली येथे भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दणदणीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना शिंदे गटातील कल्याण जिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर, युवा अधिकारी पवन वाळेकर, युवासेना संघटक चंद्रकांत मोटे, आकाश वाळेकर, प्रकाश वाळुंज, रवींद्र पवार, ज्योती डोंगरे, सारिका वाळुंज, पंकज उपाध्याय यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाचा झेंडा हातात घेतला. आणि यासोबतच काँग्रेसमधील बबलू सिंग, लक्ष्मीकांत सिंग तसेच शेकडो समर्थकांनी मोठ्या रॅलीसह सभागृहात दाखल होत भाजपामध्ये प्रवेश केला. हजारोंच्या संख्येनं महिलांनी केलेल्या या प्रवेशामुळे सोहळा भव्य आणि ऐतिहासिक ठरला. या राजकीय घडामोडीमुळे अंबरनाथमधील शक्ती समीकरणांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना शिंदे गटाला या गटप्रवेशामुळे मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या बळवाढीमुळे भाजपाची ताकद प्रचंड वाढलेली असून आगामी निवडणुकीत त्यांना मोठा लाभ होईल असा अंदाज वर्तवला जातो आहे. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी मैदानात असलेल्या तेजश्री विश्वजित करंजुले यांना या नवीन आणि प्रभावी गटाचा मोठा पाठिंबा मिळाल्याने त्यांची बाजू आणखीनच मजबूत झाली आहे. अंबरनाथमध्ये आगामी निवडणुकीत भाजप मोठे यश मिळवेल असा ठाम विश्वास लोकनेते गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त केला आहे. शहरात वाढत्या राजकीय हालचाली, गटबाजी आणि पक्षांतरणामुळे यंदाची नगरसेवक निवडणूक चुरशीची, रंगतदार आणि निर्णायक ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज. मागणीत उभा राहिला एशियाचा सर्वात मोठा आणि अफोर्डेबल टाउनशिप. फक्त 15 लाखात 1 BHK फ्लॅट. संपर्क चड्डा बिल्डर 93 55 15 41 54.